जो खरा अर्थ आहे नैसर्गिक शेतीचा तो आम्ही शिकलो काकांकडनं. बेसिकली आमच्या 3 पिढ्या पुण्यात राहिल्या सदाशिव पेठेमध्ये आणि 2016 मध्ये आमचा निर्णय झाला की पुन्हा शेतीकडे वळायचं म्हणून. आणि मग 2016 निर्णय झाल्यावरती पुण्यापासून जवळच हिंजवडीपासून 10 किलोमीटर वरती आमचं दारुमरी म्हणून गाव आहे. गावात शुगर फॅक्टरी असल्यामुळे गावात आजही 99% फक्त ऊस एवढं एकच पीक होतं. तसा बघायला गेला तर आमचा मावळ तालुका भाताचा प्रदेश, पण फक्त ऊस गावात होत होता. आणि मग गावाला जाऊन काहीतरी वेगळं करायचंय किंवा शेती करायची हे डोक्यात होतं, पण कशी करायची हे माहीत नव्हतं. आणि ती आम्हाला इथे निसर्ग मित्राला आल्यावरती त्याचं एक प्रारूप बघायला मिळालं, त्याचं इन्स्पिरेशन मिळालं आणि काकांकडनं त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. आणि मग त्यातून आपण तिथे गेले 10 वर्षामध्ये 5,500-6 हजार झाडं लावून तिथे एक जंगल तयार केलंय. आणि त्यामध्ये आज आपण जवळजवळ 200 ते 250 प्रकारच्या पिकांची तिथे शेती करतो. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती आधारित एक कृषी पर्यटन तिथे आपण स्थापन केलेलं आहे 2019 पासून. तिथे आपण शहरातील लोकांना, फॉर्च्युनेटली आम्ही शहरापासून खूप जवळ आहोत, म्हणजे पिंपरी पासून अगदी 15 किलोमीटर आणि पुणे अगदी 20 किलोमीटर आहे. त्यामुळे अर्ध्याच मध्ये लोक आमच्या शेतावरती येऊ शकतात. तर लोकांना निसर्गात राहण्याचा, नैसर्गिक शेतीचा आणि आज आपण काय खातोय आणि काय खाल्लं पाहिजे याबद्दलचं एक जागरूकता म्हणण्यापेक्षा एक ग्लिम्स देण्याचा, एक छोटीशी झलक दाखवण्याचा आमचा तिथे प्रयत्न असतो. त्याचबरोबर आम्ही मुलांकरता खास वनशाळा म्हणून तिथे प्रोजेक्ट चालवतो. त्याच्यामध्ये मी आणि माझा मुलगा, आमचा युट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, त्यावरती आमचे अल्टरनेटिव्ह व्हिडिओज असतात शेताबद्दलचे, परिसंस्थेबद्दलचे. आणि त्यातून पुढच्या पिढीला नक्की आपलं जेवण येतंय कुठनं, म्हणजे डीमार्ट मधनं किंवा स्विगी झोमॅटोवरनं येतंय का शेतातनं येतंय हे कळण्याकरता आपण तिथे गेले 2022 पासून काकांच्या हातून त्याचं उद्घाटन झालं वनशाळेचं. आणि 2022 पासून आपण तिथे मुलांकरता आता काम करतोय. आणि पुढच्या पिढीला एका इंटरेस्टिंग पद्धतीने शेती दाखवण्याकरता आपण तिथे प्रथमेशच्याच मार्गदर्शनाखाली पर्माकल्चरचं एक 1.5 एकर मध्ये फूड फॉरेस्ट केलंय. की फक्त चौकोनी त्रिकोणी आयताकृती शेतं मुलांना दाखवण्यापेक्षा जर वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये, शेप मध्ये, वेगवेगळ्या इंटरेस्टिंग पद्धतीने जर मुलांना शेती प्रेझेंट केली तर कदाचित ती मुलं पुढे जाऊन शेतीमध्ये इंटरेस्ट घेतील, निसर्गावर त्यांची एक उत्सुकता जागृत होईल. तर त्याकरता आपण 1.5 एकर मध्ये एक फूड फॉरेस्ट आकर्षक पद्धतीमध्ये असं तयार केलंय. आणि त्यातून मुलांना शेतीची आवड आणि गोडी निर्माण होण्याकरता आपण तिथे काम करतोय. सो या प्रसंगी मी सगळ्यांना पुन्हा एकदा आमंत्रण देतो की नक्की सगळ्यांनी आनंद व्हायला भेट द्या.